नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका अधिकाऱ्याला सांगावं लागलं, मी अजित पवार बोलतोय। अरे बाबा, मला ओळख, मी खरंच अजित पवार आहे। ते म्हणला, छे हे अजित पवार नाही, कोणी उठतंय उठसूट मला फोन करतंय उपट सोंबे। ते म्हणला, नाही जा म्हणला, अरे मी डेप्युटी CM बोलतोय, तुझा नंबर दे मला। आणि मग त्याच्यावरती मी व्हिडिओ कॉल करतो, मग मला ओळख। म्हणजे अशी अवस्था आता महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये झालेली आहे। ओटसोट हे महाराष्ट्रातले आमदार, खासदार, मंत्री, अगदी ग्रामसेवकाला, शिपायाला देखील फोन करायला लागलेले आहेत। कोणाला फोन करते? एका DYSP ला फोन केला, DYSP ने ओळखलं नाही, म्हणला कोण अजित पवार, मी ओळखत नाही त्याला म्हणला। म्हणजे एवढी वाईट अवस्था ह्या राजकारण्यांवरती झाली की बारक्यातल्या बारक्या गोष्टीत देखील ते कुठं बेकायदेशीर कोणाचा दारूचा धंदा जरी सुरू असला आणि त्यांनी जर फोन केला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला, तरी ते म्हणते, अरे बाबा नो, मी देवेंद्र फडणवीस बोलतोय, मी अजित पवार बोलतोय, मी एकनाथ शिंदे बोलतोय। अजिबात तो माझा माणूस आहे, त्याच्यावरती कारवाई करायची नाही, कसली जर कारवाई केली तर तुझ्यावर कारवाई करेन। म्हणजे हितपर्यंत महाराष्ट्रातलं राजकारण खालच्या पातळीवरती गेलंय। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये काय काय असे इमानदार अधिकारी आहेत की त्यांचा आणि राजकारणाशी काही थेट संबंध नसतो आणि ते ओळखत नाही। ते म्हणतात, कोण अधिकारी? मला माझ्या एरियामध्ये जे काही सुरू आहे ते मला चालवायचं असतं। आणि जर हे राजकारणी लोक उलट पुलट जर काम सांगत असतील तर ते आपण अजिबात करणार नाही। असे देखील काही अधिकारी आहेत, आपण पाहिलेले असतील नसतील। बघा, करमाळा तालुका म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधलं करमाळा तालुका हे एक गाव आहे। या गावामध्ये करमाळ्याच्या जवळपास म्हणजे एका खेड्या गावामध्ये मुरुम म्हणजे आपला मुरुम उचलून काय कार्यकर्ते घेऊन जात होते, म्हणजे JCB डंपर भरून ते रस्त्याला टाकत असतील किंवा कुठे टाकत असतील, तो मुरुम घेऊन जात होते। आता हे पोलिसांना कळालं की सरकारच्या जागेतला बेकायदेशीरपणे मुरुम उचलून कोणीतरी नेतंय। तिथं पोलीस प्रशासन कारवाई करण्यासाठी पोहोचलं। आता तिथं पोलीस प्रशासन कारवाईला गेल्यानंतर बघा, तिथले जे कार्यकर्ते त्या गावचे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबा जगताप म्हणून, आता या बाबा जगतापांनी थेट अजित पवारांना फोन केला। म्हणजे, दादा, मी असं बेकायदेशीरपणे मुरुम उपासतोय आणि मी परवानगी घेतली नाही, घेणार नाही। म्हणजे आता बघा, मुरुम उपसायचा म्हणजे रीतसर परमिशन तहसीलदार कचेरीला अर्ज दिला आणि तिथं आपण किती मुरुम उचलणार आहे, 10 ब्रास, 20 ब्रास, 50 ब्रास, त्याप्रमाणे त्याला ब्रासला काही 100 रुपये, 150 रुपये, 50 रुपये असतील, त्याप्रमाणे जर पैसे भरले असते 5-6 हजार रुपये, तर मात्र प्रशासनाने कारवाई केली नसती। प्रशासनाचं कोणी जरी आलं तरी ते दाखवले असते पावती, हे बघा आम्ही रॉयल्टी भरलेली आहे, सरकारचे पैसे भरलेले आहेत मुरुम उचलायचे आणि त्याच्या आधारे उचलतोय। परंतु असं न होता आता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एवढी बेकायदेशीर कामं सुरू आहेत की ते काय चिल्लर काय काम असलं ना, म्हणजे कोणी हातवट्टी विकत असलं ना, तरी ते डायरेक्ट मुख्यमंत्र्याला फोन करताय, भाऊ मी दारू विकतोय आणि हे पोलीसवालं मला त्रास देत आहे। लगेच त्याचा आला त्या पोलिसाला फोन। म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा पोलिसाला फोन करतोय, ती माझा माणूस आहे, अजिबात त्याच्यावर कारवाई करायची नाही। म्हणजे अशी जी प्रकरणं आहेत महाराष्ट्रामध्ये, ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहेत। आता हा बाबा जगताप म्हणून कार्यकर्ता जो अजितदादांचा आहे, याने डायरेक्ट अजित पवारांना फोन केला आणि त्यांनी फोन त्या अंजली कृष्णा म्हणून ज्या DYSP आहेत या ठिकाणच्या, आता हे बिचारे नवीन DYSP असेल, हिला काय माहित नसेल या परिसरामधला कोण अजित पवार, कोण एकच फक्त आपला गृहमंत्री कोण आहे देवेंद्र फडणवीस, आणि पोलीस महासंचालक कोण आहे बाबा, एवढंच या व्यक्तींना माहिती। आणि हे हिंदी भाषिकवाले आहेत, म्हणजे बाहेर ना आलेले आहे। मी डायरेक्ट ऍडिशनल SP किंवा SP
म्हणजे IPS अधिकारी असणार आहे. IPS अधिकारी ते पहिलं 1-2 पोस्टिंग त्यांना DYSP म्हणून करावं लागतं 5 वर्षे, त्यानंतर IPS म्हणून दिलं जातं. तर असंच ते काहीच प्रकरण असेल आणि त्यांना माहीतच नाही कोण कोण उपमुख्यमंत्री. इकडे एकनाथ शिंदे आहे, अजित पवार आहे, मंत्रिमंडळातलं तर कोण मंत्री हे तर काहीच माहित नसन. CM आणि डेप्युटी CM हे तर एवढं, आणि हे हिंदी भाषिकवाले हे त्यांना काही देणं घेणं नसतं कोण कुठला काय, डायरेक्ट कारवाई करतात. हे जेव्हा कारवाई करायला गेले तेव्हा बघा ह्या बाबा जगतापनं डायरेक्ट अजितदादांना फोन लावला आणि अजितदादांना फोन लावला. अजितदादा म्हणले कोण आहे रे ते, दे त्याच्याकडे फोन, बघतोच त्याच्याकडे. त्यावेळेस मात्र ह्या मॅडम ज्या DYSP मॅडम आहेत त्यांनी इकडून बोलायला सुरुवात केलं. म्हणजे अंजली कृष्णा म्हणजे हे सगळे उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान त्या पट्ट्यातली सगळी लोक दिसत आहेत. मग अजितदादा म्हणले अजिबात कोण बोलताय, DYSP. हा का कारवाई करायची नाही अजिबात, त्या बाबा जगताप माझा कार्यकर्ता आहे, त्यांनी मुरुम उचलून नेऊ दे, नाहीतर सरकारी पत्रे उचलून नेऊ दे, सरकारचं काही नुकसान करू दे, अजिबात त्याच्यावरती कारवाई करायची नाही असा दम त्या DYSP ला दिला. तर ते DYSP म्हणले अरे कोण बोलतय तिकडून, कोण अजित पवार, मी ओळखत नाही त्याला. अशा पद्धतीची भाषा. म्हणजे एक DYSP म्हणजे IPS अधिकारी जर उपमुख्यमंत्र्याला ओळखत नसेल तर महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे. आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला सांगायला लागतंय अहो मी डेप्युटी CM अजित पवार बोलतोय, आणि ते म्हणतंय तिकडून कोण अजित पवार. तर काय परिस्थिती महाराष्ट्राची आणि देशाची सुरू आहे. प्रशासन आणि मंत्री यांच्यामधला हा जो ताळमेळ आहे कुठं राहिलाय. म्हणजे बारक्या बारक्या गोष्टीत जर अशी लोक, आता ह्या DYSP महोदय म्हणजे ज्या मॅडम आहेत त्या अंजली कृष्णा, यांना वाटलं असेल हे तर चिरकुट आहे, हे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, हे 2 नंबरचे धंदे करतोय, हे माल उचलून येतोय, आणि ह्याच्यावरती कारवाई करत असताना अजित पवार एवढ्या मोठ्या माणसाचा म्हणजे उपमुख्यमंत्र्याचा फोन कशाला येईल. म्हणून त्याला वाटलं असेल की बाबा हा अजित पवाराचा फोन नाही. मग आता घडलं असं तिथं प्रकरण, अजित पवारांना म्हणावं लागलं मी अजित पवार बोलतोय, महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री, आणि तुमचा नंबर मला द्या, मग मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो, मग कळन तुम्हाला मी कोण बोलतोय. मग बघा त्या मॅडमनं अजित पवारांना नंबर दिला आणि अजितदादाचा पुन्हा फोन आला. अजिबात कारवाई करायची नाही, तो माझा कार्यकर्ता आहे, त्यांनी काही जरी केलं ध्यानात ठेवा, त्यांनी काही जरी चुका केल्या तर त्याच्यावरती कसलीही कारवाई करायची नाही. अशा पद्धतीचं आता महाराष्ट्राचं राजकारण झालेलं आहे बघा. म्हणजे बेकायदेशीर खोदकाम थांबवण्यासाठी गेलेल्या एका DYSP ला अशा पद्धतीचा जर उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे जर फोन करत असतील आणि मला ओळखलं नाही का मी अजित पवार बोलतोय अशी जर भाषा होत असेल तर या महाराष्ट्राचं आणि देशाचं काय होईल, कसं कल्याण होईल. म्हणजे जिथं तिथं हे जर लोक अशा पद्धतीनं भाषा करत असतील तर काय होणार. आपण हे आता बघा, आपण देखील हे ऐकलं पाहिजे की अजित पवार हे अशा पद्धतीनं बोलल्यानंतर बघा, म्हणजे अजित पवारांना ओळखत नाही म्हणजे हे काय कुठली पद्धत झाली बघा. अजितदादांना ओळखत नाही म्हणते. बघा ऐका हा व्हिडिओ बघा, बघा ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना. ठीक है सर. इतना आपको ट्रेनिंग हुआ है क्या सर? मेरी तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? मुझे पता नहीं है ना सर. मैं सिर्फ यही बोल रही हूँ सर, समझ रही है वो आप बोल रही है जो. मैं डायरेक्ट आपको ठीक है सर. 944 आपका नंबर दे दो सर. 944 बघा. आणि हे DYSP महोदयांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी हे रेकॉर्डिंग केलेलं आहे. तो मैं करेगा उसमें कुछ दिक्कत नहीं है, हम भी रिकॉर्ड करेंगे. सुनो यस सर, यस सर. ओके बघा आपको कॉल आएगा. हेलो कॉल आएगा.
बघा कशा पद्धतीनं अजित पवारांनी या DYSP महोदयांना फोन केला आणि ते ओळखत नाही म्हणले. म्हणजे 2 नंबर धंदे करणाऱ्याला वाचवण्यासाठी हे सरकार कशा पद्धतीनं कारवाई करू नका असं सांगते. आणि सरकार म्हणतंय गुन्हेगारांबाबत झिरो पॉलिसी. कसली झिरो पॉलिसी आहे? राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीकरण वाढलं, त्याचं कारण देखील हेच आहे. हे राजकारणी लोकांनी जे यांना कारवाई करण्यापासून रोखलं. आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.